मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 29 तारखेला मराठा समाज जो आहे तो मुंबईकडे कूच करणार आहे। तत्पूर्वी बीड जिल्ह्यामध्ये अंतिम इशारा सभेचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच सभेची तयारी पूर्ण झालेली आहे। नेमकं स्वरूप या सभेचं काय असणार आहे, नाना काय स्वरूप असणार आहे? आज अंतिम इशारा बैठक तुम्ही घेताय, या बैठक आहे इशारा बैठक आहे। आता 27 तारखेला मनोज दादा आणि सगळा मराठा समाज मुंबईला जातोय, त्या पार्श्वभूमीवर इशारा बैठकीचं आयोजन बालाघाटावर करण्यात आलं। यात बालाघाटावरील सगळे समाज बांधव आणि बीड जिल्ह्यातले सगळे समाज बांधव येणार आहेत। मनोज दादा इथून सरकारला 2 वर्षाचा वेळ दिल्यानंतर आतापर्यंत सरकारनं काय दिलंय आणि सरकारकडनं काय येणं अपेक्षित आहे, मागण्या राहिलेल्या, याच्याविषयी समाज बांधवाशी चर्चा करणार आहेत आणि सरकारला शेवटचा अंतिम इशारा देणार आहेत। 27 पूर्वी सगळ्या मागण्या मान्य कराव्यात या दृष्टीनं तो इशारा असेल असं आम्हाला वाटतंय। आणि जर 27ला मनोज दादा आणि मराठा समाज मुंबईला गेला तर मग मात्र थांबणार नाही, मग आझाद मैदानावर जाऊन थांबेल आणि आरक्षण घेतल्याशिवाय येणार नाही। म्हणून हे जे 24 ते 27च्या मधला वेळ आहे त्यामध्ये सरकारनं काय केलं पाहिजे, आपल्या मागण्या कशा मंजूर केल्या पाहिजेत, यासाठी सगळे सोयऱ्याची अधिसूचना असेल, आपलं दोन्ही गॅजेट आहेत, हैदराबादचं गॅजेट आहे, पश्चिम महाराष्ट्राचं सातारा गॅजेट आहे। आजच्या बैठकीतून दादा तेच सांगतील की सरकारनं आरक्षण द्यावं, तुम्हाला 2 वर्ष वेळ दिलाय आणि तरीही तुम्ही देत नसाल तर मग आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही, मुंबईत आल्याशिवाय पर्याय नाही। त्यासाठी आता दादा इथून अंतिम इशारा देणार आहेत। महिला भगिनींना मुंबईला येता येणार नाही म्हणून त्यांच्याशी संवाद साधणार आहेत। सगळ्या तरुणांना मुंबईला जाताना येताना काय सूचना द्यायच्यात, सगळ्या बांधवांना कशा पद्धतीनं मुंबईला जाताना काळजी घ्यायची याबद्दलही दादा सांगणार आहेत। आजच्या या बैठकीपूर्वी जर पाहिलं तर मुंबईकडे जाण्याची तयारी पूर्ण केलेली आहे, निर्धार केलेला आहे। काय आता इशारा असणार आहे, काय मागणी असणार आहे सरकार? आता सरकारला हा शेवटचा इशारा असणार आहे। मायबाप सरकारने आज मनोजदादांचं भाषण थोडं कान उघडे ठेवून ऐकावं, नसता मराठा खवळलेला आहे आणि हा खवळलेला मराठा आझाद मैदानावरती येणार आहे। मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही मार्गाने हे जनआंदोलन पुकारलेलं आहे। मायबाप मराठा एक पैपै करून सोबत शिदोऱ्या घेऊन कपडे घेऊन मुंबईला निघणार आहे आणि मुंबईला निघण्यापूर्वी सरकारला एक संधी आहे। या बालाघाटावरून आज आम्ही दाखवून देणार आहोत, मराठा खडा तो सरकार से बडा। देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही गुडघे टेकायला लावू, कारण आमच्या दादांचा विश्वासघात आम्हाला त्या ठिकाणी वाईट वाटतं। असा विश्वासघात झाल्यानंतर आणि आमचे मनोजदादा जरांगे पाटील हे महादेव आहेत आणि महादेव दिसायला भोळा असला तरी त्याला 3रा डोळा आहे। म्हणून सरकारला विनंती आमची, या इशारा बैठकीच्या निमित्ताने दादांचं भाषण ऐका, दादांच्या मागण्या मान्य करा आणि मराठ्यांना न्याय द्या, नसता हा भोळा शंकर 3रा डोळा उघडेल आणि मराठा रूपी 3रा डोळा आपल्याला आझाद मैदानावर मुंबईमध्ये मराठ्यांची ताकद नक्की दिसेल। शेवटचा प्रश्न, एकीकडे मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आग्रही आहे तर दुसरीकडे जर पाहिलं तर ओबीसी समाज देखील ओबीसीतून आरक्षण देणार नाही यासाठी मेळावे घेताना पाहिलं मिळतं। काल पण मित्र मराठा सेवकासही बोलताना आमची चर्चा झाली की आजपर्यंत एकही शब्द जरांगे पाटलांचा मनोजदादांचा ओबीसींच्या विरोधात आहे का? महाराष्ट्रामध्ये तमाम धनगर संघटनेने असतील, इतर संघटनेने असतील, ओबीसी जरांगे पाटलांना जाहीर पाठिंबा दिला हो। पण हे काल जी सुपारीबाज होते हाके आणि ते वाघमारे, हे कुणाचे तरी आपलं सुपारी घेऊन जरांगे पाटलाचं नाव खराब करायलेत। पाटलांनी आतापर्यंत त्यांचं सुद्धा नाव घेतलं नाही, पण हे सुपारी घेऊन जे बडबड करायलेत, काल तुम्ही बघितलं बीडला काय आलते ते 100 सुद्धा लोक नव्हते हो, ह्यांच्या पाठीमागे कुणी नाही। फक्त त्यांचं एकच काम आहे, जरांगे पाटलाच्या अंगावरची कल्पे करायची। हा तुमचा मोठा गैरसमज आहे। मराठा समाज जरांगे पाटलाच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता। महिला देखील आहे, ताई थोडक्यात सांगा काय आजच्या बैठकीतून असेल, महिला देखील याच्यामध्ये सहभागी होणार? नक्कीच आजपर्यंत मनोजदादा जरांगे पाटील यांच्या ज्या लढ्यामध्ये सक्रिय महिला आजपर्यंत आहेत, इथून पुढेही राहतील। मनोजदादा जरांगे पाटील एका समाजासाठी काम करत नाहीत, सर्व जातीसाठी काम करतात। हे लक्ष्मण हाकेनं ध्यानात घ्यावं, कारण काल बीडमध्ये येऊन जो वच बोलला त्याच्यापेक्षाही आमचे मनोजदादा बोलतील, पण आम्हाला संस्कार आहेत, शिस्त आहे आणि मनोजदादाने मुंबईला जाऊन तुम्हाला ट्रॅफिक जाम करायचे असं म्हटलं? नाही, ट्रॉफिक जाम करायचे नाही। आमचे मनोजदादा 2 वर्ष सांगत आहेत आमच्या मागण्या पूर्ण करा, मग हे राज्य सरकारला का दिसत नाही? कसली ट्रॉफिक जाम करायची? कारण तुम्हाला सांगून बी तुम्ही आम्हाला म्हणता ट्रॉफिक जाम करायची। आमच्या मध्ये ती तेवढी कुवत आहे, पण आम्हाला करायचं नाही। आम्ही शिस्तीमध्ये आहोत, शांतमध्ये आहोत। इथून पुढे आम्ही सगळे मनोजदादा
ठेवल्या नक्कीच मुंबईला जाऊन आझाद मैदान जाम करणार म्हणजे करणार. नक्कीच मुंबईला जाण्याचा निर्धार जो आहे तो या ठिकाणी मराठा समाज बांधवांनी केलेला आहे आणि आजच्या या इशारा सभेतून जरांगे पाटील हा अल्टिमेटम नेमका राज्य सरकारला काय देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. कॅमेरामन धीरेंद्र दानवेसह विकास माने, एबीपी माझा, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.